मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मराठी मतांवर डोळा। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस धावणार। ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार। भाजपा मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। नाईकांनी शिंदेंना थेट आव्हान दिल्याच्या चर्चा। लक्ष्मण हाके यांचं माळी समाजाबाबत वक्तव्य व्हायरल। व्हिडिओवर हाकेंचं स्पष्टीकरण। व्हिडिओत मी मात्र आवाज माझा नाही। ओबीसींमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र, हाकेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। विविध विकास कामांची पाहणी। एकता नगरच्या पुरानंतर दौऱ्याकडे लक्ष। प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। अनेक तरुणी खेवलकरांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येण्याच्या तयारीत। नाशिकमधील गोवर्धन ग्रामसभेत राडा प्रकरणी सरपंचासह 10 जणांना अटक। व्हिडिओ शूट करण्यावरून तंटामुक्ती अध्यक्ष आणि सरपंचात झाला होता वाद। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी। ऑगस्ट महिन्याचा पगार खात्यात 26 ऑगस्टला जमा होणार। उत्सवाची लगबग लक्षात घेता सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पुण्याच्या गणपती विसर्जनाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बोलावली बैठक। विसर्जनाचा वाद मिटणार का याकडे लक्ष। गणपतीत कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी जाहीर। कोकण दर्शन या नावानं विशेष टोल माफी पास मिळणार। परतीच्या प्रवासासाठी सुद्धा याच पासचा उपयोग। देशातील पहिल्या रोरो कार सेवेला कोकण रेल्वे मार्गावर अत्यल्प प्रतिसाद। आज अंतिम मुदत। आतापर्यंत केवळ 5 जणांचंच आरक्षण। इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास। खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक 4 चाकी वाहनांना टोल माफी। राज्यातील नोकरदार महिलांच्या लहान मुलांचं आता सरकार करणार संगोपन। पहिल्या टप्प्यात 345 पाळणा घरे सुरू करणार। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। भारतात ऑनलाईन गेमिंगवर बंदी। ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणणारं विधेयक संसदेत दोन्ही सभागृहात मंजूर। रिअल मनी गेमिंग आणि ऑनलाईन बेटिंगला बसणार चाप। मुंबई ठाण्यासह कोकण किनारपट्टीला आजही पावसाचा येलो अलर्ट। किनारपट्टीलगत हलक्या सरी बरसणार। उर्वरित महाराष्ट्रात जोर ओसरला। पंढरपुरात भीमा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। पंढरपूर शहरातील 445 नागरिकांचं तर ग्रामीण भागातील 11 कुटुंबांचं स्थलांतर।